Jai Gurudev. Good morning, all of you. Students, in this period, we are going to learn third poem of 10th standard subject English, and the title of the poem is You Start Dying Slowly. बाळांनो, आजच्या तासात आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाची तिसरी कविता की ज्याचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली शिकणार आहोत. As far as the meaning of the title in Marathi is concerned, the meaning of the title in Marathi is You Start Dying Slowly means तुमचा अंत होतो आहे. This poem is written by Pablo Neruda. प्रस्तुत कविता ही पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली आहे. In this poem, the poet is telling to do new thing every day. He is also telling to avoid negative thoughts and be positive. We should trust ourselves and love what we do. प्रस्तुत कवितेमध्ये कवीने दररोज आपण जे काही कर्तव्य करतो, जे काही काम करतो ते सकारात्मक पद्धतीने करा. जीवनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असता कामा नये. नकारात्मक दृष्टिकोनातून आपण कोणत्याही कर्तव्याशी, कोणत्याही कामाशी पाहू नये. आपण आपल्यावरती विश्वास ठेवावा. नेहमी सकारात्मक भूमिका बाळगावी आणि आपण जे काही काम करतोय आणि आपण जे काही कर्तव्य करतोय त्याबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे, आपल्याला आनंद असला पाहिजे, आपल्याला त्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. पाहूया कवी काय म्हणतोय. फर्स्ट स्टॅन्झा. सी हिअर. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही कोणताही प्रवास करत नसाल, जर तुम्ही कोणतंही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचे ध्वनी, तुमच्या जीवनाचा ध्वनी ऐकत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली, जर तुम्ही स्वतःची स्तुती करत नसाल तर तुमचा अंत होतो आहे. सेकंड स्टॅन्झा कवी काय म्हणतो पोय. वेन यू विल किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट ऑदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान मारता, जेव्हा तुम्ही इतरांची मदत नाकारता, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तेव्हा तुमचा अंत हळुवारपणे होतो आहे. थर्ड स्टॅन्झा पाहूया. इफ यू बिकम ए स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचा गुलाम झालात, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि त्याच मार्गाने मार्गक्रमण करत राहिलात, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आणि जर तुम्ही तुमचं दैनंदिन किंवा दिनचर्या बदलली नाहीत, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही अनेक रंग परिधान केले नाहीत, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज हू डोंट नो, जर तुम्ही अपरिचितांशी संवाद साधू शकला नाहीयेत, तुम्हाला ओळखीच्या नसलेल्या माणसांशी तुम्ही बोलू शकला नसाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुमचा अंत होतो आहे.
Fourth stanza. If you avoid to feel passion and their turbulent emotions, जर तुम्ही तुमच्या तीव्र भावना आणि त्यांचे प्रारब्ध टाळत असाल, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. जर तुम्ही तुमच्या तीव्र भावना आणि त्याचे प्रारब्ध टाळत असाल की ज्यामुळे तुमचे डोळे तेजस्वी होतील, की ज्यामुळे तुमच्या हृदयाची स्पंदने वाढतील, त्या तीव्र भावना आणि त्यांची प्रक्षुब्धता जर तुम्ही टाळत असाल तर तुमचा अंत होतो आहे. लास्ट स्टॅन्झा पाहूया बाळांनो. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही आहेत, when you are not satisfied with your job or with your love, जेव्हा तुम्ही करत असलेले कर्तव्य आणि त्याच्या परिणामांशी तुम्ही संतुष्ट नसाल, समाधानी नसाल, if you do not risk what is safe for the uncertain, जर तुम्ही अनिश्चिततेसाठी तुमचा निश्चितपणाला लावत नसाल, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, जर तुम्ही उभ्या आयुष्यात एकदा तरी समंजसपणाला किंवा समंजसपणाने वागत नसाल, तर तेव्हा तुमचा अंत होतो आहे. हा झाला म्हणून स्टॅन्झा वाईज या कवितेचा अर्थ. नाऊ वी आर गोइंग टू सी क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. नंबर 1 पॉइंट, टायटल, यू स्टार्ट डाइंग स्लोली. सेकंड पॉइंट, पोएट पॅब्लो नेरुदा. थर्ड पॉइंट, rhyme scheme. This is a free verse poem. Fourth point, figure of speech. Number 1, repetition. Number 2, metaphor. Last point, fifth point, central idea. The poet is telling to do new thing every day. He is also telling to avoid negative thoughts and be positive. We should trust ourselves and love what we do. पुन्हा एकदा सांगतो, सेंटर आयडिया नीट ऐका बाळांनो. In this poem, the poet is telling to do new thing every day. He is also telling to avoid negative thoughts and be positive. We should trust ourselves and love what you do. धन्यवाद बाळांनो. जय गुरुदेव.